सगळ्यात आधी तर 23 तारखेपासून मेजॉरिटी आलेलं हे सरकार आहे आणि तब्बल 20 दिवस होऊन गेलेले, 21-22 दिवस होत आहेत. अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही. अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 8 तारखेला होईल, 7 तारखेला होईल, 12 तारखेला होईल, 13 तारखेला होईल, 14 तारखेला होईल. आज 14 तारीख आलेली आहे. आता 15ला होणार असं म्हणतात. खरं काय खोटं काय आता देवाला माहीत म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांना माहिती, एवढंच म्हणता येईल. महाविकास आघाडी भले आमच्या जागा कमी आल्या असतील, परंतु जनतेसाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी आमचा लढा चालूच राहील. वाभाडे काय काढायचे, वाभाडे तर पूर्ण निघालेलेच या सरकारचे, आणि जे काढायचे ते आता सभागृहातच सांगू. मला असं वाटतं आधीच सांगणं काही योग्य होणार नाही. परंतु हे सरकार जे आहे 2-2.5 वर्षापासूनचं सरकार, हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, कष्टकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. हे सरकार कशा पद्धतीनं आलं अजून जनतेलाच कळालं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या सरकारला देमाय धरणी ठाय निश्चित महाविकास आघाडी करेल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.